नमस्कार. आज होती मला अर्धा किलो चिकन बिर्याणीची ऑर्डर. तर मी इथे ठेवलेलं आहे पाणी आणि त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे मीठ. तेजपत्ता, चक्रीफूल, मसाला वेलची, पुदिन्याची पानं, आणि 1 चमचाभर तेल टाकायचं आहे. अर्ध लिंबू पिळून घ्यायचं आहे. पाण्याला छान उकळी आली की याच्यामध्ये आपण जे धुवून ठेवलेले होते तांदूळ, भिजत ठेवले होते धुवून, ते ॲड करायचे आहे. छान मिक्स करून घेऊया. मोठा गॅस ठेवायचा आहे आणि छान तांदूळ 80% तांदूळ आपल्याला शिजवून घ्यायचे आहे. मोठ्या गॅसवरती छान तांदूळ शिजवून घ्यायचे आहे. छान मोकळे होतात म्हणजे चिकटत नाही एकमेकांना. जास्त पाणी ठेवायचं आहे आणि जवळजवळ तांदूळ आहे ना 80% शिजलेला आहे बघा. तर आपण आता हे ओतून घ्यायचे आहे. आणि मी इथे घेतलेला आहे अर्धा किलो चिकन. अर्धा किलो चिकनसाठी मी 400 ग्रॅम तांदूळ घेतलेले आहे. कारण जर अर्धा किलो चिकनला अर्धा किलो तांदूळ घेतले तर पीस कमी वाटतात, पीस व्यवस्थित खायला मिळत नाही. तर इथे घेतलेला आहे मी अर्धा किलो चिकन. स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये टाकायचं आहे चवीप्रमाणे मीठ, हळद टाकून घ्यायची आहे, तिखट आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या आहे, कोथिंबीर आणि हे जे खडे मसाले आहे हे टाकायचे आहे. तेजपत्त्याचे मुद्दामून तुकडे करून टाकलेले आहे. आणि याच्यामध्ये टाकायचं आहे दही, आणि याच्यामध्ये टाकायचा आहे बिर्याणी मसाला. 2 चमचे बिर्याणी मसाला टाकायचा आहे. धना जिरा पावडर टाकायचे आहे आणि टाकायचं आहे 2 चमचे तूप. आणि मेन जो इंग्रेडियंट्स आहे तो म्हणजे आलं लसूण पेस्ट. 2 चमचे आलं लसूण पेस्ट टाकायचे आहे आणि छान हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि छान हे चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे आपण. तर हे जवळजवळ 1 ते 1.5 तास आपण ठेवून द्यायचं आहे. आणि आपण आता कांदा तळायला घेऊया. आणि मी जो कांदा वापरणार आहे बिर्याणीला, हा कांदा उन्हाळ्यामध्ये अगदी कापून आणि स्वच्छ वाळवलेला आहे. हा कांदा अगदी 2 मिनिटांमध्ये कुरकुरीत होतो. तर हा कांदा मी वापरणार आहे. बिर्याणीचं सर्वात मेन काम जे असतं ते म्हणजे कांदा कापून तळणे. तर त्याला खूप वेळ लागतो. तर मी इथे वापरणार आहे हा जो उन्हाळ्यामध्ये वाळवलेला जो कांदा आहे कापून सुकवलेला, तो मी वापरणार आहे. अगदी 2 मिनिटांमध्ये कुरकुरीत असा कांदा तयार होतो छान. तेल तापल्यानंतर अगदी कमी गॅसवरती कांदा तळून घ्यायचा आहे. अगदी 2 मिनिटातच कांदा कुरकुरीत होतो. आणि बघू शकता छान कांदा तळून झालेला आहे. आपण आता काढून घेऊया.
अगदी हवा त्या कलरवरती कांदा आपण काढून घेऊ शकतो. बिर्याणीला स्मोक देऊन घ्यायचा आहे. जे तेलामध्ये कांदा तळून घेतलेला होता त्याच्यामध्येच आपण कांदा परतायला टाकलेला आहे. आणि हा जो कांदा मी तळला होता बघू शकता किती छान दिसत आहे कलर, आणि अगदी हे बघा क्रिस्पी झालेला आहे. कांदा छान भाजून झाला की त्याच्यामध्ये टाकायचा आहे 2 टोमॅटोची प्युरी टाकणार आहे मी. थोडीशी हळद, लाल तिखट, कांदा टोमॅटो छान परतून झालेला आहे. याच्यामध्ये जर तळलेला कांदा आहे तो थोडासा बारीक करून टाकायचा आहे. आणि चिकन परतून घ्यायचं आहे. याच्यामध्ये टाकायचे आहे पुदिन्याची पानं, छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे. पन्नास टक्के चिकन आपण याच्यामध्ये आता शिजवून घ्यायचं आहे. आणि बिर्याणीसाठी जे चिकन आहे ते छान तयार झालेलं आहे. आणि हे बघा अर्ध शिजलेलं आहे. आपण आता थोडंसं काढून घ्यायचं आहे. आणि जवळजवळ 50% चिकन छान शिजलेलं आहे. तर आपण आता ह्याच्यातलं अर्ध काढून घेऊया. ग्रेव्ही काढायची आहे जास्त. आणि हा जो शिजलेला भात आहे त्याच्यावरती टाकून घ्यायचा आहे. अर्धा भात टाकायचा आहे आपल्याला. अर्धा भात टाकून घेतलेला आहे आपण.
आणि ह्याच्यावरती आपण टाकायचं आहे हे केशरचं दूध आहे, हे टाकून घ्यायचं आहे. तळलेला कांदा, कोथिंबीर, जो भात आहे छान पसरवून घ्यायचा आहे याच्यावरती. आणि याच्यावरती टाकायचा आहे तळलेला कांदा. कोथिंबीर आहे ती, आणि ही पुदिन्याची पानं. तूप घालून घ्यायचं आहे. आणि एकदा आता छान आपण स्मोक देऊन घ्यायचा आहे. आणि ॲल्युमिनियम फॉइलने छान बंद करून घ्यायचं आहे. तव्यावरती भांडं ठेवून एक 20 मिनिटं आपल्याला याला दम द्यायचा आहे. एकदम कमी गॅस ठेवायचा आहे. आणि 20 मिनिटं झालेले आहे. आपण बघूया आता. बघू शकता छान अशी बिर्याणी तयार झालेली आहे. मस्त अशी कलरही छान आलेला आहे. आपण हा जो कोळसा आहे काढून घेऊया. आणि बघू शकताय छान अशी बिर्याणी आपली तयार झालेली आहे. हे बघा. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.